पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाचं बोर्डिंग विद्यार्थ्यांचं तो व्यवहारामध्ये मुरली मोहनचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं। एका दिवसात लोन पास, एका दिवसात घाण खरेदी कर, सगळं हे सगळं संशयाचं सगळं स्वरूप निर्माण झालं। आणि हे सगळं बघत असताना मुरली मोहनचा ह्याच्यावर आशीर्वादही पण राहिलेला नाही। आणि म्हणून मी पहिल्यांदा बोललो गोखले असतील, बडेकर असतील, राजने असतील, हे सगळे यांच्या जवळचे। मग ती कंपनी आली ही यांच्या जवळची, सगळे योगायोगच होते। आणि बँकेचे सगळे अधिकारी हे सगळे यांचे मित्र, हे बी योगायोग। आणि मग त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना विचारला तर ते म्हणले त्यांचा पुरावा काय, त्यांच्या बाकीच्या गोष्टी काय। म्हणून मग बडेकरकडे गेलो मी, आणि बडेकरांची खाजगी गाडीवर महापौरांचा लोगो होता। आणि मग लोगो होता तर मग ती लोगो त्या गाडीवर होता, त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्यांचे डिटेल आपल्याला मिळाले। आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर आणि त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसते। मग जर आमच्या महापौरांची अस्मिता, आमच्या पुणेकरांची अस्मिता, बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जाब विचारणं हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं। आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केले, सकाळी उठले की वैफल्यग्रस्त आणि निवडणुकीत पडले। हे दोन वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाली, 15 दिवस झाले। पण ते उत्तर द्यायला तुम्ही एका गुन्हेगारीचं तुम्ही त्यांच्या पुढे गेला, माईक घेतला की पुण्यातली गुन्हेगारी बोला, निलेश गाळवेवर बोला, नाही मॅरेथॉनवर बोला, तुमचा माईक बाजूला घेता, म्हणजे तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का? आणि मग उत्तर द्यायचं नाही तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही काय सर्वसामान्य माणूस आहे का? तर लोकप्रतिनिधी का हा त्यांचा विषय। पण ह्या बडेकरांकडून काही फायदा झाल्याचा काही पुरावा आहे का, किंवा बडेकरांना त्यावेळेस काही कंत्राट मिळाली महापालिकेमध्ये असं तुमचं म्हणणं आहे? या संदर्भामधले पुरावे जे आहेत ते तुम्ही देत नाही, फक्त आरोप करता, असं देखील आपल्यावर टीका। बरं, ही गाडीला लोगो लावला, ही बडेकरांची गाडी, हे जर खोटं असेल तर त्यांनी माझ्यावर काय शासन काय ते करावं। फोटो काय आहे का मग तुमच्या ट्विटरला आहे ना, तुमच्याला आहे ना तुमच्याला आहे बघा ते ओपन। यांना बडेकरांना काही महापालिकेने कंत्राट दिली होती? हे सगळं आता एका दिवसात होणार नाही, त्यांना रोज एक ठिकाणी मला उत्तर द्यायचे, रोज त्यांना एक प्रश्न मी विचारतो। ते म्हणतायत की माझा मित्र गोखले होते आहे आणि राहणार। आणि मग एवढं जर पाठपुरावा करत असेल तर त्यांनी एक वाक्य याच्यामध्ये, जरी माझा मित्र चुकला असेल तर मी ही दुरुस्ती करून ही जैन समाजाची जागा जैन समाजाला हस्तगत करण्याचा प्रयत्न करेन, एवढं ते बोलतच नाही। आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे। ते म्हणतात की माझ्या मित्राने एखादी चूक केली किंवा काय घोळ केला तर त्याला मला मी दोषी कसा? पण तुम्ही म्हणता मित्राला मित्र सांगू शकतो ना, मित्राला मित्र सांगू शकतो। माझ्या मित्राने जर चूक केली तर ते लोक मलाच बोलणार आहे ना, पण ती दुरुस्त करण्याचं काम माझं आहे। ते जर त्यांना करायचंच नसेल आणि हा जर मर्यादा त्यांना लाटायचा असेल तर त्यात ते पापी तेच आहेत। उदय सामंत असं म्हणाले की ठाण्यात ना भाजपचे जे नेते आहेत गणेश नाईक ते वारंवार शिंदेना टार्गेट करतात, म्हणून दंगेकरिता भाजपला हे करतात, असं काही आहे का? मराठा नेतृत्व आहे मोहोळ त्यांचा चेहरा डॅमेज करण्याचे प्रयत्न आहेत तुमचे? नाही असं काय नाही, तुम्ही काहीतरी वेगळं विचार। नाही, उदय सामंतांचं वाक्य नाही, उदय सामंत बी मराठा समाजाचे आहेत, मी मराठा समाजाचे, ते मराठा, सगळे आम्ही एका समाजाचे आहोत, आम्ही काय परके नाही। असं उत्तर जातीवर विचारणं अपेक्षित नाही। परंतु तुम्हाला सांगतो की उदय सामंत जे बोलले ना ते माझे नेते, ते विचारू शकतात, पण पुण्यातला कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, शेवटचा कार्यकर्ता, त्यांनी जरी मला सांगितलं तरी त्यांचाही मी आदर करून ऐकेल की जेणेकरून मला त्यांनी सांगितलं की जैन मंदिर जो झालेला भ्रष्टाचार, ते जैन मंदिर घाण ठेवलं ह्याच्यावर बोलू नका। आणि त्यांनी मला स्पष्टीकरण केलं तर का बोलू नका, तर त्याच्यावर मी त्याचंही समाधानकारक त्याला उत्तर देईन, त्याचं म्हणणं ऐकेल। गणेश नाईक उदय सामंतांवर सातत्याने टीका करतायत किंवा भाजपच्या सेनेच्या नेत्यांवर टीका करतायत, त्यामुळे शिवसेना टीट फॉर टॅटच्या भूमिकेत आहे आणि त्यामुळे भाजपला डॅमेज करण्यासाठी रवींद्र दंगेकरांचा चेहरा वापरला जातो। नाही असं नाही, मी पूर्वीपासून बोलतोय, मी का आज बोलत नाहीये। गुन्हेगारीवर बोलतो, पुण्याच्या प्रश्नावर बोलतो, पोषकावर बोलतो, तुम्हाला अंमली पदार्थावर बोलतो, मी सातत्याने बोलत आलोय। आणि ह्याच्यामध्ये नवीन काय नाहीये, ह्याच्यामध्ये माझा स्वभावाचा गुणधर्म असेल किंवा मी जो मुशीतून कार्यकर्ता घडलो, पुणेकरांचा आवाज आणि सर्वसामान्यांचा आवाज हा माझा कोणी रोखू शकत नाही, हा माझा विश्वास आहे। आणि मी जे बोलतोय पुणेकरांची भाषा बोलतोय आणि पुणेकरांचा आवाज मला कुठलाही ह्या जगातला माणूस थांबू शकत ना। आता मला काय माहिती नाही, मी तेच म्हणतो की सगळे प्रश्न एका दिवशी मी बोलणार नाही। नक्की अंतिम गोल काय आहे तुमचं, काय या सगळ्या प्रकरणामध्ये घडलं पाहिजे? ह्याच्या प्रकरणामध्ये 70 टोळ्या ज्या गुन्हेगारांच्या कार्यरीत आहेत यांचा नस्तेनाबूत केला पाहिजे, हा पहिला माझा मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, आपली सगळी जी तुम्हाला जनतेने विराजमान केलेली पद आहेत
ही बिल्डरच्या दारात घाण ठेवलेली ही काढून घ्यावी, एवढंच आमचं म्हणणं. बरं, उद्देश तुमचा हा असेल, पण तुम्ही रोज एक ट्विट करताय मोहळांवर टीका, म्हणजे पहिल्या अगदी जागेच्या ह्याच्यापासून काल कारपर्यंत तुम्ही थांबलाय, अजून काही थांबलं नाही, चालू आहे. म्हणजे कारपर्यंत आलात तुम्ही की मोहळांनी जी कार वापर MH12SW0909, अजून काही पुरावे आहेत, अजून काही प्रकरणातून बाहेर काढणार आहात? आणि जोपर्यंत गुत्त्यावाले, अड्ड्यावाले आणि पबवाले यांची सत्तेत जो सहभाग आहे, जोपर्यंत संपत नाही आणि विकृती संपत नाही, तोपर्यंत मी कुठल्याही पक्षाचा असला तर त्याच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार हा नाही. विषय वेगळा, पब गुत्तेदारी मग तेच जमले सगळे, तेच गुंतले, सगळे त्यातच गुंतलेत ते. मोहळांचं पुढं काय, म्हणजे मोहळांचं पुढं का ना, पुणेकर म्हणून मी माझी बाजू मांडणार. माझी चुकीची असेल तर त्यांनी खोडली पाहिजे आणि चुकीची नसेल तर सुधारणार. राजीनामा द्यावा त्यांनी असं वाटतंय. लाज नावाचं वाक्य त्यांच्याकडे डिक्शनरीत असेल तर त्यांनी तो पुढे वापरावा, नाही तर आपलं चाललंय. या सगळ्यामध्ये तुमचं शेवटचं बोलणं शिंदेसोबत कधी झालेलं आहे आणि काय झालेलं आहे आणि काय पुढे बोलणार आहात? काय शिंदे साहेब माझे नेते आहेत, माझं नेतृत्व त्यांचं आम्ही मान्य केलेलं आहे, त्यांच्यावर काम करतोय. त्यांनी ज्या गोष्टी बोलल्यात, त्यांनी तुमच्या प्रसार माध्यमांशी बोललो की गुन्हेगारांना क्षमा नाही. गुन्हेगारांची बाजू कोण घेणार आहे? मग कोणीतरी भारतीय जनता पार्टीचा कुठला एखादा नेता चांगला ज्याचं समाजामध्ये नाव, तो एकदा तरी एक शब्द तरी बोललाय का? हे जे बोलतायत ना मधल्यातले, हे पगारी काही लोक बोलतात. पण तुम्ही सोशल मीडियावरून प्रकरण आहे तुमचं, ही जमीन हडपल्याचं प्रकरण आहे, तुम्ही जामिनावर बाहेर असा भाजपकडून आरोप. आता तो आरोप आहे, याचं स्पष्टीकरण मी देईल. माझ्या टेबलवर ज्यांनी केलं तेव्हा टेबलवर बसले तर आम्ही सामने देऊ. कारण आता हेच लुटुपुटीचे खेळ होणार आहेत आणि ह्याला काय फक्त मग इतक्या वर्ष का नाही बोलले ते, आज का बोलले? त्यांनी बोललं पाहिजे. अजूनही 2-4 गोष्टी आहेत. त्यांनी जो ड्रामा केले, त्यांनी जे माझ्या फिल्म केल्यात ते रस्त्यावर येणार. आता आपण बोलतोय, एखादा बाहेर काय फिल्म करतो कळत नाही, कोण काय बोलतो हे कळत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आज नवीन नाहीत, त्यांना ह्या सगळ्या जुन्या आहेत. पण ह्याचा आता आपण काय बोलत नाही. पण याच्यामध्ये मी रोज एक ट्विट करणार, रोज त्यांनी एक उत्तर देतो. अनेकांचे फोन येतात, कुमार गंभार सिंगचा फोन आला होता. नाही, पुण्यामध्ये जे मान्यवर आहेत त्यांचा मला पाठिंबा आहे. मी चुकीचं वागत नाही. जो अन्याय समाजावर होतो ती सगळी मंडळी, मग सर्व पक्ष असतील, सर्व विचाराचे असतील, सगळे पुणेकर म्हणून जो विषय मी मांडलाय त्या विषयावर त्यांनी बोलावं. रवी धंगेकर त्यांच्या गोष्टीने नालायक आहे, भ्रष्टाचारी जे काय ते बोला, जामीनवर ह्याच्या त्यांनी मान्य केले. तुम्ही सांगा माझे काय, मला काय जे बोलायचं ते माझ्या शिकून बोला. टेबल टू टेबल मी उत्तर देईन.